खेड नगर परिषद हद्दीतील सुमारे 2000 वर्ष जुन्या बौद्ध लेण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं समोर आलंय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत लेण्यांमध्ये दारूच्या बाटल्या, सिगरेट आणि गुटखा आढळून आल्यानं हे ठिकाण दारुड्यांचे अड्डे बनल्याचा आरोप करण्यात आलाय। युवक अध्यक्ष सूरज तांबे यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली। दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पावलं उचलत लेण्यांच्या देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्याचं आश्वासन दिले। जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही ज्या एलपी शाळा खेड शहरामध्ये एलपी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत त्या बौद्धकालीन लेण्यांची रेखी करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत आलो होतो। आज या ठिकाणी थोडीशी आम्ही साफसफाई केली। खूपच वाईट अवस्थेमध्ये या लेण्यांची जे आहे, खरं तर 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास, बौद्धकालीन इतिहास हा ह्या खेड शहरामध्ये आहे आणि ह्याचा वारसा ह्या खेड तालुक्याला लाभलेला आहे। हे खरं तर आपलं भाग्य समजावं। पण दुर्भाग्य पण असं आहे की या ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत यांची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते आम्हाला इथे। खेड नगरपालिका प्रशासनाकडनं याच्याकडे अतिशय वाईट दृष्ट्या इकडे लक्षच तर बिलकुल यांचं आहेच नाही। तर या ठिकाणी मद्यपेयी आणि दारुडे लोक, सिगरेट पिणारी लोक आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांचा हा एक प्रकारचा स्थान म्हणतात ना, तसं जमलंय। थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम म्हणून आम्ही ठेवलंय। तर इथं बघा, यामुळे ह्या अशा प्रकारे ह्या दारूच्या बाटल्या, म्हणजे अजून या पकडा, हे बघा, म्हणजे हे अशा प्रकारे, म्हणजे ज्या भगवान बुद्धाने सुरा मेने मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधियामी जे मंत्र आम्हाला दिलं की या दारू आणि या सिगरेट पासून अलिप्त राहा। आज या भगवान बुद्धाच्या चरणी या अशा प्रकारे व्यभिचार चालू आहे आणि हा खूपच निंदनीय आम्ही म्हणतो। आणि ह्याचा जाब आम्ही आता नगरपालिकेत विचारत जातोय की हे काय नेमकं चाललंय। म्हणजे ह्याच्याकडे तुमचं का आमच्या या धार्मिक स्थानाचं तुम्ही विटंबन करायचं ठरवलंय का? आधी इथे प्रशासनाला आम्हाला हा जाब विचारायचा आहे। या ठिकाणी गेट आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर त्या गेटला लॉक लावा आणि खाली आमचं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवनमध्ये तुम्ही त्याची चावी ठेवा। ज्याला कुणाला बघायचं असेल तो त्या आंबेडकर भवनमधून ती चावी घेईल आणि ते बघेल। ही अशी विटंबना तुम्ही करणार असाल तर आम्ही ते बिलकुल खपवून घेणार नाही। आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आता नगरपालिकेने चाललोय। तर तिथे आता यांना विचारलं की हे काय चाललंय तुमचं। नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाजेगाव बंधारा ब्रिजवर एका दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या भीषण आगीत एक व्यक्ती तब्बल 90% भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात विविध चर्चांना उधाण आले। ही घटना अपघात आहे की यामागे काही नेमकं वेगळं कारण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। सर, इस वाजेगांव के बंधारे के ऊपर क्या इंसिडेंट हुआ है? आज सकाळी एक माहिती आली की वाजेगाव ब्रिज जो बंधारा आहे, खुदबे नगरकडून जो वाजेगाव गावामध्ये रोड जातो, जो बंधाऱ्याचा छोटा ब्रिज आहे, त्या ठिकाणी एका गाडीने पेट घेतलेला आहे अशी माहिती आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो। तर एक गाडी पूर्ण जळालेली होती आणि एक व्यक्ती जो होता तो 90% त्या ठिकाणी जळालेला होता। आणि त्या ठिकाणावरून त्याला अँब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेलेलं आहे विष्णुपुरीमध्ये। पुढील त्याचा उपचार चालू आहे। फायर ब्रिगेड यांना बोलवून त्या ठिकाणी आग वगैरे विझवण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी गोळा झालेल्या आणि बघितलेल्या चष्मदीद लोकांनी सांगितलेलं आहे की तो खुदबेनगरकडून वाजेगावच्या दिशेने जात असताना हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर त्याच्या गाडीनं पेट घेतला। गाडीनं पेट घेतल्यामुळं तो गाडीची जी पेट्रोलची टाकी आहे त्या टाकीनं पेट घेतल्यामुळं पेट्रोलचा भडका उडाला आणि तो खालून पूर्ण पायापासून वरपर्यंत 90%च्या वर जळालेला आहे। तर त्या गाडीचं पेट्रोल टाकीनं पेट घेऊन जे स्फोट झाला त्याचा, तर त्याच्यामध्ये झाडाचा हिरवा पाला वगैरे पण जळालेला आहे आणि तो जाळ मोठा असल्यामुळं तो पूर्णपणे भाजलेला आहे। तर त्याला विष्णुपुरी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये जी प्राथमिक माहिती मिळाली, या प्राथमिक माहितीवरून आणि ज्यांनी बघितली घटना त्यांच्या सांगण्यावरून पुढील तपास सुरू आहे। मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भाग प्रभावित झालेत। गहू, मोसंबी आणि डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
जोरदार वाऱ्यामुळे गव्हाची उभी पिकं आडवी पडली असून काढणीला अडचणी निर्माण झाल्या। तसंच फळबागांमध्ये फळं गळून मोठा आर्थिक फटका बसलाय। या परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। लवकरात लवकर मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। पावसामुळे कृष्णा अंकुशराव भालेकर, छत्रपती संभाजीनगर, सामखेडा। रात्री 2 दिवसांना लगातार पाऊस येऊ राहिला साहेब। फार नुकसान झाली, मोसंबी, गहू, डाळिंबे। ते सरकारनं याच्यावर काहीतरी दखल घ्यावी आणि आम्हाला हे करा। किती नुकसान झालं तरी? फार 2-4 लाखाची नुकसान झाली सर। गहू, मका, मोसंबी हे असं माल बारीक बारीक आता गळून गेला। 2-3 महिने झाला असता काढायला मोसंबी। गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि कशा पद्धतीनं आता शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि किती झालेलं आहे? 2 दिवसापासून जो अतोनातपणे पाऊस चालू आहे त्या पावसामुळे आमच्या मोसंबीचे, मोसंबीचे तर पूर्ण प्रमाणात 90% नुकसान झालेले आहे। आपण बघू शकता ही मोसंबी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, हिचा पूर्णपणे गळ झालेला आहे। ह्या मोसंबीला आतापर्यंत मी 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 एकरामध्ये खर्च केलेला आहे। हा माझा खर्च निघणंही मुश्किल झालेला आहे आणि यासाठी मी बँकेकडून पीक कर्ज आणि सावकाराकडून कर्ज पण घेतलेलं आहे। आता हे कर्ज कसा फेडणार याचं मला पूर्णपणे किती एकर मध्ये लावलेलं आहे? माझं मोसंबी 2 एकरमध्ये आहे, तिचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। किती खर्च आला? याला 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे माझा मोसंबीचा। काय मागणी शासनाकडे? शासनाकडे माझी अशीच मागणी की तुम्ही पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि मदत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्यात यावी, कारण त्यांचा जो खर्च झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे। हीच माझी सरकारकडे मागणी आहे। काय नाव आपलं? माझं नाव गणेश घोडके, छत्रपती संभाजीनगर। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।